नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दररोजच्या देवपूजेनंतर आपल्या घरामध्ये ज्या दररोज निघालेल्या वाती असतात त्या वातीचा यूज कसा करायचा आणि त्या वातीपासून आपल्याला नेमकं त्या वातीचं करायचं काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कसं असते ना, आपण वातीचा एकदा यूज झाला तर ती वात आपण परत देवाला लावू शकत नाही. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला दिव्यातील वाती चेंज कराव्या लागतात. पहिली अर्धवट जळलेली वात काढून आपल्याला नवीन वात दिव्यामध्ये टाकूनच दिवा लावायचा असतो. जर कोणी तीच सकाळची वात संध्याकाळी वापर करत असेल तर हे खूप चुकीचं आहे. एकदा वापरलेली वात नंतर परत दिव्यामध्ये वापरता येत नाही. मग काय करावे, तर या वाती आहेत त्या दररोजच्या काढून एका कशात आपण बॉक्समध्ये साठवून ठेवायच्या आहेत. आणि या वाती भरपूर झाल्यानंतर आपल्याला एखाद्या दिवशी संध्याकाळी या सर्व वातीचा आपल्या घरामध्ये हवन करायचं आहे. म्हणजे त्या जाळून टाकायच्या आहेत या वाती. आणि त्यामध्ये जाळताना थोडासा आपल्याला कापूर टाकायचा आहे, ज्यामुळे वाती ह्या देवाच्या चरणी आपण वापरलेला असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये देखील पॉझिटिव्ह एनर्जी असते, पॉझिटिव्हिटी त्या वातीमध्ये असते. त्या फेकून न देता आपण त्या आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे वातीची पॉझिटिव्हिटी आणि कापराची पॉझिटिव्हिटी एकत्रित होते. आणि हे सगळं आपल्या घरामध्ये जाळून आपल्याला एकदा घरामध्ये फिरून घ्यायचं आहे. नाहीतरी आपण घरात जरी जाळलं नाही तरी घराच्या बाहेर गॅलरीमध्ये किंवा दारामध्ये हे जाळायचं. आणि याचा धूर असतो तो बरोबर आपल्या घरामध्ये सगळीकडे पांगतो. त्यामुळे जी पॉझिटिव्ह एनर्जी असते एकत्रित साठलेली, ती संपूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये इतरत्र सगळीकडे सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये पसरायला मदत होती. आणि त्यामुळे आपल्या घराचं वातावरण शुद्ध होतं. कापुराच्या मदतीनं आपल्या घरामध्ये एक आपल्याला हवन केल्याचं पुण्य भेटतं. आणि ज्या वाती आहेत त्या वायालाही जात नाहीत आणि त्याचा सदुपयोग होतो. कारण वाती ह्या साठवून त्या तेलाने अगदी माखलेल्या असतात. आपण दररोजच्या काढून बॉक्समध्ये टाकल्यानंतर भरपूर तेल त्यामध्ये शिल्लक झालेलं असते. भरपूर तेल त्यामध्ये सगळ्या वातीचं एकत्रितपणे उतरतं. आणि त्याचा बराच वेळ आपण असं तर घरामध्ये जास्त वेळ हवन करू शकत नाही, एकतर दिवस लावलेला असतं. परंतु आपल्याला जास्त वेळ हवन करायची, कापूरयुक्त हवन करायची जर इच्छा असेल तर हा पर्याय खूप चांगला आहे. आणि यामुळे खरंच जे काही बाकीचे आपल्या घरामध्ये ढास वगैरे येतात संध्याकाळच्या वेळेला, ती याच्या धुरामुळे, कापराच्या धुरामुळे ती ढास वगैरे देखील बाहेर जाण्यास मदत होते. आणि त्याचबरोबर कापराच्या वासामुळे जर जास्त प्रमाणात कापूर टाकायचा, 4-5 वड्या टाकायच्या, आणि त्या वासामुळे पाली देखील घरात असतील किंवा कीटक असतील तर ते देखील निघून जाण्यास मदत होती. त्यामुळे हे असं हवन आपल्या घरामध्ये 8 दिवसातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा झालंच पाहिजे. आता मी माझ्याकडे भरपूर वाती साठल्या होत्या, त्या साठलेल्या वातीचं मी हवन केलं आहे. याच्यामध्ये कापूर टाकला आहे आणि संध्याकाळच्या दिवा लागणीच्या वेळेस हे हवन केलं आहे, ज्याच्यामुळे डास पण बाहेर जातील आणि घरामध्ये मंद मंद प्रकाश येऊन पॉझिटिव्हिटी देखील याच्या थ्रू आपल्या घरामध्ये सगळीकडे पसरल. म्हणून मी माझ्या गॅलरीमध्ये या वातीचं हवन केलं आहे. आणि त्या हवनामध्ये आपल्याला तुमच्याकडे जर बाकीची हवनाची सामग्री असेल तर ती देखील तुम्ही टाकू शकता. परंतु फक्त कापूर जरी टाकला तरी याचा भरपूर फायदा होतो. आणि कापराच्या वासाने सगळं वातावरण जे आहे ते शुद्ध होते. ऑक्सिजनची निर्मिती होऊन जास्त प्रमाणात आपल्यामध्ये जे वाईट म्हणजे हे आहे, घरातील जो वाईट कुबट वास आहे तो वास देखील निघून जायला मदत होतो. आणि हे जाळताना आपल्याला दरवाजे उघडे ठेवायचे आहेत, खिडक्या उघडे ठेवायच्या आहेत. त्यामुळे घरामध्ये सगळे जे काही कीटक वगैरे आहे ते बाहेर जातील आणि स्वच्छ आपल्या घरामध्ये कापराचा जो वास आहे ते घरामध्ये सगळीकडे पसरून राहील. तर अशा प्रकारे आपल्याला हे हवन करायचं आहे. आपण कधी कधी कुणी तर जसं आहे, जो सकाळी आपण वात लावली आहे दिव्यात तीच वात दुसऱ्या दिवशी वापरली जाते. वात काढून परत लावण्याच्या संध्याकाळच्या कंटाळ्यामुळे हे असं केलं जातं. परंतु हे अगदी चुकीचं आहे. एकदा जळलेली वात जी असते ती आपण देवाला कधीच वापरू शकत नाही. हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आजपासून नक्कीच ही पद्धत बंद करून
वाती अशा साठवा आणि ह्या साठवलेल्या वाती तुम्ही एक दिवस अशा प्रकारे व्यवस्थित जाळू शकता. असा प्रश्न असतो की वाती काढून टाका कुठं, ठेवा कुठं, त्यापेक्षा तीच वात लावा. किंवा मग काही काही जण काढतात आणि काढून कचऱ्यात टाकून देतात. परंतु वातीमध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी देवाच्या चरणी लागलेली असते, आपण देवाच्या ठिकाणी जे मंत्र उच्चार करतो, जी पूजा स्तोत्र म्हणतो, त्यातील जी पॉझिटिव्हिटी आहे ती देवाच्या ठिकाणच्या प्रत्येक वस्तूमध्ये गेलेली असते. त्यामुळे ती वातीत देखील जाते. मग ही चांगली पॉझिटिव्हिटीच आपल्याला आपल्या घराच्या चांगल्यासाठी उपयोग करून घ्यायचा आहे, ना की त्याला कचऱ्यात टाकायचं आहे. कचऱ्यात टाकून तर ते वेस्टच होते. त्यापेक्षा हा यूज चांगला आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही वातीचा सदुपयोग केला पाहिजे. अशा प्रकारचं जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही देखील आजपासून वाती साठवायला सुरुवात करा. वाती कचऱ्यात फेकू नका आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात नंतर